कोणत्याही व्यक्तीला पुरेशा गोष्टीचा साठा मिळत नसला की तो बाहेर डोकावतो. कारणं आपल्यापासून चालू होत असतील तर ती शोधावीत. खरं तर काही लागत नाही पुरुषांना. त्यांच्या आवडीचे पदार्थ रोज एक का होईना करा. त्यांच्यासोबत किटकिट करणारा वेळ घालवू नका. कामात त्यांची खूप चिडचिड होते. रात्री सोबत चांगला वेळ घालवा. स्वतः त्यांच्यावर जास्त चिडू नका. सगळ्या गोष्टींचं कारण मुळात एकच असतं, ते आपल्याला माहितीही असतं. शारीरिक राहू की मानसिक राहू, आपल्याकडून काही चूक होऊ लागली की त्याचे दुष्परिणाम पुढे वेगळे होतात. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण फक्त विचार करतो, एवढं मोठं डोक्यात मांडतो, स्वतःचं टेन्शन वाढवतो. कधी आपल्याला काही माहिती जरी झालं तरी समोरच्याला सांगून जराही आपल्याला भास झाला तर आपलं प्रेम वाढवावं. काही बाया खूप जीव लावतात नवऱ्याला. त्यांना तो दुसऱ्याच्या बाजूला थांबलेला सुद्धा आवडत नाही. तसं असेल तर थोडं आपण पण रिलॅक्स राहिलं पाहिजे. चार चौघात जास्त इज्जत दिली पाहिजे. ह्या गोष्टी बायांना सांगण्याची गरज नसते. माहिती नसलं तरी हळूहळू कळून जातं सगळं. खरंच दुसऱ्या कोणासोबत मनाने अडकला असेल तर रात्री बोला. कोमल शब्द सगळं काही काम करतात. काय झाले तुम्हाला? मी तुम्हाला प्रेम कमी करायला लागले का? मला तुम्ही खूप आवडता, असं मला त्रास देऊ नका ना. तुम्ही असं केल्यास मी कुठं जाऊ? तुमच्याशिवाय कोण आहे मला? तोही आपल्याला बोलेल. जास्त रागाच्या भरात टोकाचं बोलायला जाऊ नका. थोडक्यातच काय, सगळं काही उरकायचं आहे ते थोडक्यात. दोघं मिळून छान जगा. जे काही त्याच्यासोबत बोलायचं आहे ते प्रेमानं बोला. प्रेमानं सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात, ज्या रागवून होणार नाहीत.